मित्रांनो, तुम्ही बघू शकता साईचा सुंदर आणि भरपूर दिवस आपल्याला बैल पाहिजे तसा एक नंबरमध्ये 2 नंबरमध्ये पलताना दिसत नव्हता. त्याच्या मागचं कारण विचारूया, काय झालं होतं नक्की? बैल थोडा डाऊन होता आणि बैलाचे 2-3 गुलाल पडल्यामुळे पैऱ्याला देखील भरपूर अडचणी येत होत्या. त्यामुळे बैल थोडा आम्ही आरामावरती ठेवलेला. आज कुठली गाडी झाली आणि आज कोणासोबत पळाला एकदा सांगा ना. आज आम्ही मानेरच्या पैलवानसोबत पळालो आणि विरुद्ध गाडी होती पाजीलराव आणि देवल्याबाई होता. आणि गाडी इथंच जमली का बॅनरवर जमली होती? गाडी बॅनरवरती जमलेली होती. पैलवान ओपन होता आणि सुंदर लपून पळणार होता, म्हणजे लपून निघणार होता. तिकडे पाजीलराव आणि त्याला देवल्याबाईने केलेला. अचानक कशी गाडी म्हणजे जुलून आली पैलवान आणि सुंदरची? नाही, आम्ही आता मागे म्हणजे फेरासुद्धा काढलेला आहे गाडीचा अंदाज घेण्यासाठी. तेव्हा गाडी आमची चांगली पळालेली. त्या नियोजनामध्ये आम्ही आजचं नियोजन केलं आणि गाडी जमवली आणि चांगला असा गुलाल प्राप्त झाला. कुठल्या मैदानाला फेरा काढला होता? बोनेली मैदानात फेरा काढली. म्हणजे मैदान नसताना का? नव्हता मैदान, नव्हतं. म्हणजे खाली सहज एक रिहर्सल म्हणून सहज एक बघा सराव म्हणून बैलांना. आणि कशी म्हणजे त्या वेळेला तुम्हाला वाटलं का म्हणजे चला पुढे पलवावा ही गाडी? हो, कारण की पैलवान म्हणजे त्याला जर गाडी चिपकून असली ना, तो चांगला बोलतो आणि गाडी सोडत नाही. तसं सुंदरला काय विषय नाही. सुंदर एकदा सरळ निघून गेला का मग तो लवकर सजायची बाजी देत नाही. बरोबर आहे. आणि सुंदरची मला वाटतं अजून एक गुण आहेत. मला वाटतं प्रत्येक गाडी त्याची बघा थोडीशी सुट्टीवरनं वर जातं आणि त्याच्यानंतर बैल सरळ घेऊन येतो मग बैलाला. थोडा म्हणजे उडीला थोडा बैल गरका खातं, तेवढा त्याचं एक म्हणजे त्याची एक वाईट सवय आहे थोडी. ती वाईट सवय आहे, पण कुठेतरी मला वाटतं तशी वाईट सवय असल्यानं सुद्धा त्यांनी भरपूर गुलाला घेतल्यात. हो, कारण त्या बैलाचं ते पहिल्यापासूनच आहे. म्हणजे बैल आता नाही करत, जेव्हापासून आमच्या दावणीला आलं आहे तिथून, जेव्हापासून आम्ही म्हणजे पब्लिकला हाकल्याचा बैल चालू केला आहे तेव्हापासून तो थोडा गरका खातो. पण गाडी 2 चकडा जरी पुढे पळत असली ना तरी तो ओव्हरटेक करतो. बघा तेवढी त्याची खासियत. पब्लिकला पळून सुद्धा तो गाडी ओव्हरटेक मारतो. चालू फक्त सीझन बाजूच्या बैलांनी त्याच्या गल्ला देऊन पळावं. बघा म्हणजे कुठेतरी ठाम पळणं म्हणजे काय असतं ते सुंदर करणं बघावं. आणि मी बघतोय चालू सीझनला आपल्या मुलाखती खूप झालेल्या, त्याच्या आधी पण झाल्या. मला वाटतं जशी सीझन चालू झाली होती ना दिवाळीच्या आधीच, तिथून मला वाटतं तुमची गाडी पण पळायची लक्ष आणि सुंदर. बघा ती गाडी आमची कायम गुलालात होती. फक्त आतापर्यंत त्या गाडीचे आमचे फक्त 3 पराभव झालेले आहेत. ते सुद्धा आमच्या चुकीत थोडे पुढे म्हणजे आमच्या चुकीमुळे झालेले आहेत. त्या गाडीच्या त्या म्हणजे लक्ष सुंदर असं आहे, गाडीची सुट्टी जरी लेट झाली ना तरी निकालात 100% म्हणजे धाग्यावरती निकाल घेणारच. म्हणजे लक्ष आणि सुंदर म्हणजे या दोघांनी एकमेकांसोबत जेवढी गुलाला घेतल्या ती मला वाटतं त्याही दुसऱ्या बैलांमध्ये नाही घेतली. कारण की पूर्ण म्हणजे मागच्या सीझनला देखील पूर्ण कायम मागच्या सीझनला तर गाडीत नव्हती पडली लक्ष आणि सुंदरची. गेल्या सीझनला कायम गुलालाच होतं आणि आता फक्त यावर्षी आमच्या चुकीत कुठेतरी 2-3 गुलाला पडली. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक मी बघितलं नामांकित मुंबईचा कालीज मथुर सोबत तुमचं नियोजन झालं आणि मथुर सोबत पण मला वाटतं 4 ते 5 का 6 गाड्या गुलाला सोबत पण आमचे 5 गुलाल झाले. 5 गाड्या झाल्या बघा. म्हणजे सोबत 5 गुलाल झाले आणि मथुर आणि सुंदरची गाडी सुद्धा खूप चांगली बोलते. आणि दादाला म्हणजे आपण कधी फोन केला ना तर दादा आपल्याला लगेच बैल देतात, कधी नाही बोलले. शुभम दास हो, राहुल दास हो, कधी पहिऱ्यासाठी नाही बोलले. पण आज मी बघतोय मथुर बरीचशी मैदानात झाली, आता मथुर दिसत नाही. काय बोलाल तुम्ही? सध्या त्याचा पण थोडा बॅट फॉर्म चालू आहे, कुठेतरी नशीब साथ नाही देते. तसं सुंदरला पण आज म्हणजे 1.5 महिन्यानंतर गुलाल भेटलाय. मागच्या महिन्यात आम्हाला 4 का 3 एप्रिलला काहीतरी गुलाल झाला, तिथून बैलाचा गुलाल नव्हता, तो आज आम्हाला डायरेक्ट गुलाल भेटला. किती प्रयत्न चालू होते? भरपूर संघर्ष केला, कारण की पहिऱ्यासाठी देखील बैलाला खूप जणांनी नाकारलं. ज्यांना आम्ही वरती आणलं त्याही सुद्धा नाकारलं. बैलाला नावं ठेवत होती, बैल पाचतो, बैल सरळ नाही, बैलाला प्रेस करतो, बैल कमी पळतोय, बैल रिवर्स झाला, अशी भरपूर म्हणजे आमच्या जवळच्याही सुद्धा बैलाला खूप नावं ठेवली. खूप बैलाची बदनामी केली. पण आज त्यांनी करून दाखवला. बरं मी फाक्या म्हणजे मी कोणाची गाडी मारू शकतो बघा. आणि कुठेतरी मी बघतो ना एक आत्मविश्वास गाडा मालकाचा ना, आपल्या नंदीवर असलेला आत्मविश्वास, तो 2 महिन्यामध्ये पळो किंवा 4 महिन्यामध्ये त्याला विश्वास असतं की तो का निघला ना ज्या दिवशी तो त्या दिवशी गुलाल घेईल. नक्कीच आज आम्हाला पूर्णपणे गॅरंटी होती सुंदरवरती आज 100% बैल गुलाल घेईल. कारण की बैल मैदानात आला तसा खूप ॲक्टिव्ह आणि खूप म्हणजे रग वगैरे घेत होता बैल, म्हणजे एकदम फ्रेश बैल होता. कोणी पळवली गाडी याची? आज गाडी पळवली आमची कुणाल ड्रायव्हरनी. नेहमी आमचा तो ड्रायव्हर असतो. कधी म्हणजे का ड्रायव्हर बसतात, गिरे ड्रायव्हर असेल घोरल्याचा, पंकज दा असेल, सूरज दा असेल, कायम आमच्या गाडीवरती बसत असतात. पण कुणाल दा कधी पण म्हणजे सुंदरसाठी तो येत असतो. सुंदरची गाडी जर खाली आली तर तो
आवडीने सुंदरची गाडी हाकलायला येते. बरं. आता जसं तुम्ही सांगितलं भरपूर जणांनी नाकारला, मग काय शिकले त्याच्यातून? आता कसं काय पुढचं तुमचं नियोजन राहील? नाकारलं आता आम्हाला जे नाकारले त्यांना आम्ही दाखवून दिलं, म्हणजे सुंदरने दाखवून दिलं म्हणजे काय चीज आहे. आणि नक्कीच पुढचं नियोजन हा चांगला असेल आणि अजून मोठा असेल आणि चांगली अशी लढत बघायला भेटेल. बरोबर. आणि मथुरचा जो चाहता वर्ग आहे बघा, त्यांना अपेक्षा राहील की ही गाडी पण पुन्हा पलावा तुमची, मथुर आणि सुंदर. हो, लवकरच दादांना कॉल वगैरे केला, दादांचा कॉल वगैरे आला तरी लवकरच गाडी म्हणजे पळताना दिसेल. मथुर सध्या वरती आहे घाटावर, त्यामुळे नाही, पण आता नक्कीच एखादा मैदान आम्ही नियोजन करू आणि प्रेक्षकांसाठी गाडी पळू. बरोबर आहे. आता 3 फेऱ्याचं मैदान आले, श्रद्धांजली केसरी म्हणून मैदान ठेवलं आहे, तिथे काय नियोजन केलं आहे का आपण? तिथे नाही, थोडा बैल थोडा डाऊन होता, त्यामुळे आम्ही आज काढला. आता थोडा आरामावर ठेवू. आणि सध्या आता गरमी सुद्धा खूप आहे, बैलांना देखील खूप त्रास होतो. आज गरमी भरपूर होती. बरोबर आहे. आपण मैदानात आलो आहोत तेव्हाच आपल्याला समजलं असेल, कारण की खूप बेकार हालत होते आज. बरोबर आहे. जाम म्हणजे जाम गरम होतं. मग आता बिनजोरलाच पळायचा? बिनजोडलाच. जर बैलाला 2 दिवसाची गॅप असते तर नक्कीच बैल पळवला असता. नियोजन होता, पण थोडाफार आम्ही कुठेतरी कॅन्सल केला. बघा, म्हणजे चला, जशी सुरुवात झाली होती, मला वाटतं सीझनचा एंड पण येत आहे. जसं तुम्हाला काय अपेक्षा असतील त्याच्याकडून? जर सुरुवातीला नाव टिकवलं त्यांनी, पुढे पण टिकवावं का त्यांनी? नक्कीच तो आमचं नाव टिकून ठेवेल आणि चांगले असे गुलाल प्राप्त करेल एवढी आशा आहे. त्यांनी काय आमची लवकर म्हणजे सजायची मान खाली जाऊन नाही दिली. आम्ही मार खाल्लाय, तो फक्त पहिल्या मुली आता मार खाल्लाय, बाकी काही विषय नाही. बाकी बैल स्वतःच्या जिद्दीने हिमतीने पळतो. बैलाला बैल पुरला तर बैल निश्चित म्हणजे गुलाल प्राप्त करतो. बरोबर. आता म्हणजे स्वतःच्या जीवावर पूर्ण गाडी ओढून गुलाल करतो. बरोबर. एकदा मला गाडी ज्या नावाने पळते ना, त्या गाडीचं सांगा ना. आमची गाडी जय भोजेश्वर प्रसन्न प्रदीप मनीष शेडभोपी सायगाव या नावात पळते आणि सुंदर बैल हा चला, त्यांनी जेवढं केलं ना आमच्यासाठी, खूप म्हणजे खूप नाव केलं. कारण की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज त्यांनी आमचं नाव पोचवलं आहे आणि एकदम कमी काळात असं त्यांनी नाव पोचवलेलं आहे. आणि कुठल्या जातीमध्ये आहे आपला बैल? ते जात तर मला माहित नाही, काहीतरी जास्त किलर मिक्स जात मध्ये. मला वाटतं डंगरी किलर काहीतरी असं वाटतंय, कारण शिंगावरनं त्याच्या वाटतंय तो. धनगरी किलर. कारण की चला, असू द्या. आणि चांगली आज गाडी चांगली पळाली. पहिलवानसोबत तुम्ही आधी सराव पण केला चांगला. बघा, सराव केल्यानंतर आपल्याला माहिती पण पडतं आणि तो तुम्ही डिसिजन गाडीचा अंदाज भेटतो आणि बैलांचे सुद्धा एक म्हणजे कसं पळतात काय एक अंदाज भेटतो ना, त्या हिशोबात आपल्याला गाडी धरता नाही येते. बघा. चला, जाता आता शेवटचा उसरण्याचा मैदान. आज बघा, जो 2 पिरियड असतात, एक सकाळचा 12 ते 1-1:30 पर्यंत गाड्या पळतात, त्याच्यानंतर तो ब्रेक होतो, त्यानंतर आपला संध्याकाळचा जो बिंजरवाल्यांचा खेळ आहे, कसा वाटतं तुम्हाला? तो हा नियम अतिशय चांगला आहे, कारण की जे म्हणजे छोटे तर बोलताना नाहीत, म्हणजे जे सर्व गाडा मालक आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी म्हणजे पहिले खाली गाड्या सुटायला खूप घाई गडबड व्हायची, गाड्या पूर्ण होत नव्हत्या. आता सकाळी ज्या गाड्या येतात त्या 12पर्यंत 1पर्यंत पूर्ण होतात. त्यानंतर 3 नंतर बिनजोडच्या गाड्या असो, आपल्या त्या गाड्या मोठ्या सर्व गाड्या मालकांच्या गाड्या असो, त्या सर्व पूर्ण पळून म्हणजे उजेडात अशा चांगल्या अशा गाड्या पूर्ण होतात. म्हणजे भाईनी जो निर्णय घेतलेला अतिशय चांगला आहे आणि बैलांसाठी म्हणा, आपल्यासाठी म्हणा, म्हणजे खूप योग्य असा निर्णय. चला, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. लवकरच चांगल्या नियोजनामध्ये पळा आणि तुमच्या गावाचं आणि तुमचं नाव कायम टिकून ठेवा या क्षेत्रामध्ये. धन्यवाद.